या 8 दिवसात नाही जर नोंदी झाल्या तर मात्र पुढची भूमिका काय? हे बघा, 8 दिवस त्याला लागतच नाहीये. जर मोठा विषय असता, मी 8 दिवस कोल्हापूरच्या गॅझेटियर साठी नाही बोललो. 1,40,000 नोंदी सापडल्या, त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी बोललोय. कारण त्या तुमच्याकडे अपलोड आहे. नुसतं तहसीलदारला एडीएम ला सांगायचं नोंद दे, त्याची प्रमाणपत्र दे. तुम्ही मला सांगितलं ना, थांब रे मागचे, तुम्ही मला सांगितलंय ना की आम्ही गावागावात शिबिर राबवलं. विखे पाटील साहेब, प्रसाद लाड साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गावापर्यंत निरोप चालले जातात. हैदराबाद गॅझेटियरनुसार कसं प्रमाणपत्र काढायचं, याचा अर्थ राज्यात तुम्ही यंत्रणा उभी केली. मग कोल्हापूरमध्ये तुम्ही एका 5 मिनिटात सांगू शकताय. फोन लावला की प्रत्येकाला माहित होतं, याचा अर्थ असा. तुम्ही प्रत्येक गावात सांगू शकता तुझी नोंद निघाली, अर्ज कर. 1,40,000 नोंदी सापडल्यात कोल्हापूरच्या कलेक्टरांकडे असतील, एनआयसी वर उपलब्ध असतील, नसल्या तर तुमच्या एडीएम कडे असतील. तुम्ही सांगा याची नोंद सापडली, तू अर्ज कर. 8 दिवस खूप झाले ते. पण या नोंदी जे प्रसिद्ध केल्यात त्यामध्ये सुद्धा भुंगळ कारभार पाहायला मिळते. एका गावाच्या नोंदी दुसऱ्या गावामध्ये प्रसिद्ध केल्यात, त्यामुळे 3 वर्ष झालं त्या कोणालाच लाभ मिळत नाही. त्या गावकऱ्यांना मिळत नाही, ना या गावकऱ्यांना मिळत नाही. मी ते पण सांगतो, आता त्यांना पण सांगितलंय की ते मोडी लिपीच्या वाचकात एखाद्या वेळेस बदल होतो. म्हणजे हे गावचं ते गाव पण दाखवलं जातं. इथल्या स्थानिकच्या सगळ्या मोडी लिपी अभ्यासकाला, इथल्या तज्ज्ञाला सरकारनं एक पत्र द्यावं की इथले जे मोडी लिपी अभ्यासक आहेत, इथले फारसीचे आहेत, इथले उर्दूचे अभ्यासक आहेत आणि काही तज्ञ आहेत, यांच्यासाठी एक पत्र द्यावं की तुम्ही सुद्धा दस्तावेज शोधून वाक्य बरोबर करू शकताय. कारण मोडी लिपीत एखाद्या दिवस ल च ल होतं, र च ड असं पण होतं प्रकार ते वाचण्यात. तेच जर अभ्यासक त्यात असतील आणि सरकारनं जर त्यांनी नियुक्त केलेले 2-4 असणार आहेत अधिकृत, त्याच्यानंतर त्यांना कलेक्टरांच्या माध्यमातून अधिकार आहे की आपल्या जिल्ह्यात जेवढे मोडी लिपी अभ्यासक असतील यांनी सुद्धा दस्तावेज शोधून ते असणारे वाक्य सुद्धा दुरुस्त करता येतं. हे सुद्धा करता येतंय, झालंय. नुसते जिल्ह्यासाठीच नाही तर इथले अभ्यासक राज्यभरात सुद्धा काम करू शकते त्यावरती. राज्यभरात उदाहरणार्थ धाराशिवचं द्यायचं ठरलं तर तिथले अभ्यासक पूर्ण राज्यभर पत्र घेत आहेत. आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याच्या नोंदी शोधायच्या, आम्हाला रत्नागिरीच्या शोधायच्यात, किंवा आम्हाला लातूरच्या शोधायच्यात, अमरावती जळगावच्या शोधायच्यात, तर पत्र दिलं जातं. तसं कोल्हापूरच्याही बांधवांना माझी विनंती की तुमचे मोडी लिपी अभ्यासक तज्ञ जर आहेत, तुम्ही हे पत्र मागा की आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यात पण शोधायच्यात आणि राज्यभरात पण शोधायच्या. राज्यात फक्त ना 30 राज्यात जणांनाच दिलेला आहे राज्यात. हा, त्यांनी पण मला, आता तुम्ही म्हणता ते सुद्धा बरोबर आहे, यांनी सुद्धा सगळ्यांनी सांगितलं एकच आहे. पण ते मी ते सगळं विचारूनच घेणार आहे. पण ते अधिकृत उदाहरणार्थ आपल्याकडे जेवढे आहेत, कारण हे फुकट आहेत. आता महाराज साहेब बसलेत म्हणून मी बोलाना, नाही तर मग 2-3 शब्द मला लगेच बोलायचे होते. ते फुकटे आहेत. त्यांचं कसं आहे, ते असं म्हणतात आम्ही पगार देतो तुम्हाला मोडी लिपी अभ्यासाला, महिनाभर नादी देत आणि नंतर काम करून घेते, त्यांना पैसे देत नाहीत, मग त्याचा अर्ध्यात सोडून. त्यामुळे त्यांना सांगितलं होतं की मी ज्या मोडी लिपी अभ्यासकाचे पैसे राहिले ते द्या, आणि नवीन तुम्हाला कोण नियुक्त करायचे ना त्यांना खरं बोला. एक तर सांगा तुला पगार देणारे म्हणले तर द्या, आणि तुम्ही देणार नसाल त्याला सांगतो समाजासाठी काम करते, फुकट तरी करेन, तुम्ही नादी लावू नका. म्हणून आता त्यांनी जर 30 घेतलेत, आपण त्याच्यात आणखीन वाढ करायला लावू. आणि असं पण काम करता येतं. आपल्याला जर समाजाचं हित साधायचंय, आपल्याला जर काहीतरी करून दाखवायचं या जीवनात येऊन, तर मोडी लिपी अभ्यासक तज्ञ पत्र घेऊन सुद्धा समाज हितासाठी दस्तावेज शोधू शकतोय. आमच्याकडे शोधले, इकडे सुद्धा मी तशी प्रक्रिया करून देतो. हे शब्द आहे, इकडे प्रक्रिया करून. कुठल्या यादीवर? शासनाच्या अधिकृत यादीवर नसल्यामुळे त्यांची अडचण निर्माण होते. राज्यात 30च असल्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. हा, तो प्रॉब्लेम होत असेल ते मान्य केला, वाढू म्हणलं आपण, ते तर वाढूच. पण जी अडचण येते म्हणताय ना तुम्ही, मोडी लिपी अभ्यासकांना जर भाषांतर करून दिलं असेल,
असं मला नाही वाटत अडचण असं. तसं एखादं उदाहरण असलं सांगा. काय? विशिष्ट लिपीकडनंच ते घ्यायचं असा GR आहे. हा 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 बरोबर बरोबर. नाही नाही हे पाहून अख्ख्या जिल्ह्याचं कसं करणार? हा आलं लक्षात माझ्या. आता ते म्हणताय ते लक्षात आलं की त्यांनी एकच दिलाय आणि ते एक पुरू शकणार नाहीये सगळीकडे. असा त्यांनी GR काढलाय की एका जिल्ह्याला 2 किंवा 1 तर तो पूर्ण जिल्ह्याला पुरू शकत नाही. ती संख्या 100% वाढू. मला असं वाटलं की दुसरे त्यांचं असं म्हणणं होतं की भाषांतर केल्याच्या नंतर तहसीलदार घेत नाही, असा प्रकारच नाही. एकाकडून कुठपर्यंत जाईल हेच ना, ते वाढू. या संदर्भात आम्ही निवेदन आपल्याला दिलेलं होतं. 30 लोकांचीच नियुक्ती केली. हो, तर कोणाला कार्यालयात कुठल्याही कार्यालयात घेतलं जात नाही. आम्ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे सगळे आता ही जी नोंदी शोधण्याचं काम आमच्या वाढवतो. सगळ्या संघटनेने वाढवतो. केलंय. प्रेस होणार एकदा हे आपलं तुम्ही मुडी लिपी अभ्यासक आणि मी आंदोलक दोघांच भाषण चालायचं का बरं बी. आपण मला यांची प्रेस व्हायला आपण याच्यावरती निवांत बोलू. अभ्यासक वाढवायला लावतो. साहेब मोडील पिकांचा ते पगाराच्या तुम्ही आणणार तरी सांगतो या ठिकाणी नरेंद्र पाटील साहेबच मला एकदा पुण्यात येऊन भेटले होते आणि सांगितलं होतं महामंडळ बंद पाडलं, मला पण संपवलं, महामंडळ वाचवा. मी त्यांच्या समक्ष ते कबूल करून घेतलं होतं की महामंडळ बंद करायचं नाही. सरकारनं सांगितलं होतं बंद करणार नाही. नसतं ते मोडकळीच आणलं होतं. हे नरेंद्र पाटील साहेबांना सुद्धा माहिती. आणि आता थोडं थोडं करून काय ना निधी वाढून ते पूर्व पदावर 100% आणणार. मी बंद मात्र सारथी सुद्धा आणि महामंडळ सुद्धा नाही होऊ देणार. जवळ जीवात जीव आहे तोवर मी लढत राहणार. कारण ती स्थापन करण्यासाठी राजेंना किती त्रास घ्यावा लागला होता स्थापन करण्यासाठी. ते किती आंदोलनं करावी लागली होती आणि त्या वस्तू बंद नाही पडू शकत, कधीच पडणार नाहीत. आणि त्या संस्था बंदही पडू देणार नाहीत. निधी सुद्धा वाढता घ्यायचं. प्रत्येक बैठकीत आमच्या त्यांना सांगणं नसेल तर मी प्रचंड मोठं आंदोलन करेन. तेवढंच माझ्या हातात आहे. जर तसा काय अंदाज दिसला तर आंदोलन राज्यात यांचं फिरणं बंद. आपला आणि आपण ते करू शकतो. तुमची एक मागणी होती मराठा मंत्रिमंडळ स्थापन करण्याविषयी, काय नेमकं मराठा आणि कुणबी स्वतंत्र मंत्रालय असणं हे आवश्यक आहे. समाजाच्या असणाऱ्या अडीअडचणी समस्या त्यातून आपल्याला सोडवता येतात. एवढा मोठा समाज असून सुद्धा किती वेळेस किती दिवस त्याने दारोदारी एक कागद घेऊन फाईल घेऊन हिंडायचं. त्यापेक्षा त्याचं स्वतःचं स्वतंत्र जर मंत्रालय असलं तर त्यांना त्यांच्या आर्थिक बजेट पासून तर त्यांच्या बांधापर्यंतच्या समस्या हे सोडवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ त्यांचं स्वतंत्र मंत्रालय होईल. ते मी लावून धरलंय. त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही मान्यता दिली. खरं ते सांगतोय बरं का, आम्ही मान्यता दिली. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला मान्यता दिली. त्याला सेपरेट सचिव दिला जाईल. जिल्हाधिकारी स्तरावरती सेपरेट कक्ष पण दिला जाईल. फक्त आता या आचारसंहिता काहीतरी आहे त्यामुळे ते म्हणले आम्हाला अधिकृत घोषणा म्हणजे ते मंजुरीची करता आली नाही. मान्यता मात्र आम्ही सगळ्यांनी बैठक घेऊन दिली. कारण ही मराठा समाजासाठी खूप चांगली गोष्ट आहे की स्वतंत्र मंत्रालय स्थापन होतंय म्हणल्याच्या नंतर खूप समस्या अडीअडचणी त्या माध्यमातून सुटणार आहेत. जेवढे अभ्यासक तज्ज्ञ आहेत यांना कळतंय माझ्या शब्दाचा अर्थ काय. मला जरी नाही इतकं सांगता आलं तरी ते स्वतंत्र मंत्रालय झाल्यामुळे खूप समाजाच्या अडीअडचणी सुटणार आहेत. मला वाटतं आता ही आचारसंहिता संपली की त्याची घोषणा होईल. तरी मी त्यांना म्हणलो होतं बरं का की तुम्ही म्हणता घोषणा करायला मंजुरी करायला आचारसंहिता आहे आणि मग शेतकऱ्याचा GR काढा दिशा आचारसंहिता नव्हती काय. ते म्हणले नका आड बोलू राव पण आता करतो तर आम्ही पण नको लय बॉम्बला बॉम्बली होईन आचारसंहिता आहे. ठीक आहे म्हणलं काय 70 वर्ष नव्हतं आम काय फरक पडला म्हणलं बघू आता 7-8 दिवसांनी पाणी देतील. त्याशिवाय मंत्रालयाचा निर्णय होऊ शकत नाही. बहुतेक त्याला अनुषय का या आचारसंहिता आता 17ला संपून होते 2-3 दिवसांनी दम धरून आपण दोघं बी तोवर वाट बघू. तुम्हाला टेन्शन ना घेतो मी आणतोच. मी सोडित नाही आणला कशात बी मी सोडणार नाही. माझा सल्ला मान्य करावा इतका मी ही पण नाहीये की आपला केलाच पाहिजे. मी माझी फक्त भावना सांगितली होती की बाबा उपोषणानं लय हाल होते. मग खरंच लय हाल आहेत.
लय आलेत. उपोषण सोपं नाही. मी फक्त तेवढंच सांगितलं आणि मी पॉझिटिव्ह यासाठी झालो, हे आतापर्यंत घुमिलेच आम्हाला सरकार. नुसते कागद कुंकड मात्रा हो किती कुंकड अनुस्वारच हो किती कुंकड टिंबच देणार नाहीत, इथपासून लफडे करायला लावते. लय नमुने पाहिजे वर्ग आहे ती निबार माथ्याचे, त्यांना लय निबार माथ्याचा माणूस लागतोय. मला लय उशिरा कळत गेलं कुंकड अनुस्वार दिल्यावर काय होतं, कुंकड टिंब काढल्यावर काय होतं, कोणा आडी रेग उडी देन एका रेगीनं काय होतं हे सुद्धा मला नंतर कळायला लागलं. इतकी विचित्र आहे ते. म्हणलं तसंही फसू शकतात. पण आता ज्या 14-15 मागण्या आहेत याच्यातल्या बऱ्याच मागण्यावरती त्यांनी GR काढलेत, चांगले चांगले निर्णय घेतलेत. म्हणलं जरा मी आता फडणवीस साहेबांना सुद्धा आभार मानलेत, त्यांना सुद्धा चांगलं म्हणलोय. याच्या अगोदर आमच्या शिंदे साहेबांनी खूप निर्णय केले होते, एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याबद्दलही आम्ही त्यांचं कौतुकच केलं. करणारच बोललं पाहिजे राव, करतोय म्हणल्यावर आपण बोललं पाहिजे की केलंय. मग उदय सामंत साहेब, शंभूराज देसाई साहेब हे सगळ्यांच्याच बद्दल आमचं त्यावेळेसचं बोलणं व्हायचं की त्यांचे मंत्री काम करतायत. आता यांचेही करतात म्हणायलोत ना, कधी हे द्यायला लागलेत. म्हणून मी त्यांना म्हणलं की विखे पाटील साहेबांनी केलं, प्रसाद लाड साहेबांनी केलं, आता मुख्यमंत्री साहेब सुद्धा मराठ्यांसाठी काम करतायत. सध्या नाही केलं की पुन्हा त्यांचं आपलं लागणारच, त्यात काय दुमत नाही. आपण काय मित्रत्व करत नाहीत, आपल्यासाठी देव आपली जात आहे, त्यापेक्षा आपण मोठं कोणाला मानतच नाहीत. यांच्या मित्रत्वाशी मला देणं घेणं नाही. माझ्या समाजाचे लेकर कसे अधिकारी साहेब होतील हे स्वप्न बघून मी घराच्या बाहेर, त्यासाठी मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे, जीवाचं रान करतो. मी मात्र त्यांच्यावरती सध्या विश्वास ठेवलाय, तुम्ही पण ठेवा, एवढंच त्यांना म्हणलो. कारण भरणे मामा त्यांना काहीतरी म्हणले होते. त्याला जोडूनच प्रश्न, तुम्ही दसरा मेळाव्यामध्ये पण तुमच्या शेती प्रश्नावरती भर दिला होता आणि सरकारला सुद्धा काही मागण्या ऐकत ठरवल्या होत्या. सरकार ती मागण्या पूर्ण करते, सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाबतीत दिसतोय तुम्हाला? नाही, अजिबात नाही. मला माझं सकारात्मक बघणं वेगळं आहे आणि बाकीच्यांचं कसं आहे मला नाही. माझं म्हणणं आहे संपूर्ण कर्जमुक्ती करा, डोक्याला त्रास ठेवू नका. 1500 कमी केले, 1300 केले, लाडक्या बहिणीला दी 1500 रुपये, इकडं कर्जाचा डोंगर तसा ठेवला. आता लाडक्या बहिणी अपात्र केल्यात बऱ्याच. तसंच हे खेळ खंडोबा असतो, हे सोपं नाही. कर्ज मी नाही जाणार, आपलं लपण आपल्या इकडे बाजावर असतं, पाटाकणाला खेळ आपल्या इकडं काय असतं. संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी ही माझी अपेक्षा आहे. कायम एकदा बाजूला काढा त्याला आणि शेती मालाला दुप्पट भाव द्या. कधीच कर्ज शेतकरी तुम्हाला मागणार नाही, कधी आत्महत्या पण होणार नाही. एकदा मुक्ती करा कर्जाची, पूर्ण कर्जमुक्ती, आणि मालाला भाव वाढा. काहीच होऊ शकत नाही. जसं की आता ते एक अधिकाऱ्यांनी आता मुंडे साहेबांनी सुरू केला बघा, दणका धरकीमध्ये कोचो, धरकीमध्ये कोचो. त्यांनी काय व्हायला लागलं, दुधाला भाव यायला लागला. शेतकऱ्यात मी काही दिवसांना असे दिवस येऊ नये, जर त्यांना आता 2-3 वर्ष जर त्याच जागेवर ठेवलं ना, त्या मोठ्या मोठ्या दुधाच्या कंपन्यावाल्यांनी हे कोण कोण आहेत भेसळ करणारे, आणि शेतकऱ्याच्या घरी जाऊन दूध देतो पावशेर. खरंच नाही, दारात जाऊन दूध विकण्यापेक्षा यांच्याकडे मान यायला बसले, इतका भाव पण वाढत. आणि असे अधिकारी ठुले पाहिजेत. मी कालही सांगितलं बदली करू नका त्यांची, फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलंय, दोनही उपमुख्यमंत्र्यांची बदली करू नका, जरा राहू द्या थोड्या दिवस, आल्या मजा येणारे, शेतकऱ्याचे भाव वाढते, तुम्ही बदली करू नका. नाही मागा लागेल बरं का तुमचे, तुम्हाला सांगतो मी, जर का बदली बाऱ्या बदली केली. एक तर असे अधिकारी भेटत नाहीत, एखादा अर्धाच नाम रुपाला येतोय चांगला. आता एक पत्रकार बांधून प्रश्न विचारला, यांच्यासारखंच अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे का तुम्हाला वाटतं? आता नाही तर कुठून करते त्यांच्यासारखे सगळे सगळे तसे असल्यावर तर राज्य कसं धोरणात चालेल ना. शेतकरी काय एकट्या मराठवाड्यात, सगळ्या राज्यात येत नाही. हे एक पचका झाला राव. पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू असलं का, पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे तुम्ही जाता का? विदर्भात सुरू असलं का तुम्ही जाणार आहेत का? आपण एक संघच राहणं गरजेचं राज्यभरात. आंदोलन शेतकऱ्यासाठी कुठं तयार होऊ, शेतकरी बापच, त्याच्यासाठी आपण झुंजलंच पाहिजे. कुठे आंदोलन कुणाचं असू दे, मी जाणार. ते शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीने उभा करू द्या, काँग्रेसने करू द्या, ते शिवसेनेनं करू द्या, त्या भाजपने करू द्या, कुणी करू द्या, आपण जाणार. इथल्या शक्तीपीठच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा असणार आहे, शेतकऱ्यांनी उभा केलेलं आंदोलन. हा, माझ्याकडे त्या दिवशी मला वाटतं प्रवीण भाई का कोणतरी आलते, हा त्या दिवशी आले होते. पाठिंबा नसणार आहे असं होऊ शकत नाही म्हणून मी उलट त्यांना म्हणलो होतो, मी बोलू का सरकारशी, ते थांबा म्हणले. मला नसता मी सांगणार होतो की जा तुम्ही ते बदलून घ्या,
तिकडचा बदलला कोपरा, पलीकडचा सगळा. मला वाटतं धाराशिव पासून ते अमरावती पर्यंतचा का यवतमाळ पर्यंतचा बदललाय. सांगतो म्हणलं मी, आपली थोडी सांगायची भाषा थोडी उलटी सुलटी आहे, पण काम होतं बुवा शेतकऱ्याचं. मग काय भाषाच तरी काय करत तुम्हाला नाही. मग हे सगळ्याला म्हणावं लागेल. हे बघा, मला नाही बोलता येत यार ते तसलं. तुमच्यात उगत टिकलो नाही मी मीडियाच्या बांधवा. तुम्हाला मी खोटं बोलत नाही, काहीच नाही. असं नसतं होत. मग तुम्हाला शक्तीपीठ मार्ग पाहिजेच नाही ना, त्या टोकापासून ह्या टोकापासून म्हणा चायला ते कसं करतात मी बघतो. अर्धे मध्ये होऊन दे, ज्याला पैसे नोटा मिळायला लागले ते म्हणतो होऊन दे, आणि ज्याला नोटा कमी मिळायला लागले ते म्हणतो जाऊ दे पलीकडून कोपरा ढकली जाईल. हे असलं मग मला नाही आवडत. तुम्ही ह्या टोकात त्या टोकाला म्हणा नाही, आणि त्याला नुसता रस्ता करून दाखव म्हणा, मग दाखव. या तुम्ही सगळेजण या टोकापासून त्या टोकापर्यंत सांगा शक्तीपीठ महामार्ग नको, दगड बी टाकून देत नाही त्यांना. पण अर्धे शेतकरी आपले चाबरे, ते म्हणतात लय मोठं माल मिळाला जाऊन तिकडे मग पहिलं काय होतं दगडाचं रान होतं म्हणे. हा, आणि मग उसावले काळ्या रानावले काय म्हणते ते महादेव नेऊ नको, मला कमी पैसे आले. म्हणजे ही रियालिटी. तुम्ही एक धोरणाने एक बोला सगळे, मी शेतकऱ्याच्या बाजूने. ते काय होतंय, सपोर्ट मिळतोय सरकारला. अर्धे शेतकरी जर म्हणले ना भाऊ द्या, तर सरकारला सपोर्ट मिळतोय. मग अर्ध्याला ते भेट नाहीये, ही प्रॉब्लेम आहे. आपण सगळे एक जेवण शेतकरी म्हणून म्हणा मी होऊन देत नाही, शब्द आहे आपला तुम्हाला. कोल्हापूर गॅजेटियर मध्ये कुणबी दाखवले, त्याच्यावरती अभ्यास करावा लागणार. मला वाटतं 1901 ची जनगणना सांगते की 3,84,000 त्यावेळेस कुणबी आहेत कोल्हापूरमध्ये. अरे कोल्हापूरमध्ये एक पण घर राहू शकत नाही. कोल्हापूरचं गॅजेटियर आणि जनगणना जर स्वीकारली, एक पण घर नाही राहू शकत, एक पण. आणि ते आता उद्यापासून तुम्हाला महाराज साहेब, तुम्हाला सगळ्याच कोल्हापूरकरांना येईल, उद्यापासून कोल्हापूर गॅजेटचं काम ते सुरू करणार. चळवळ तरी सुरू होणार त्यांची. आयुक्तांना सांगणार, कलेक्टरांना सांगणार की गॅजेट आपल्याकडे घ्या, अभ्यासाला घ्या. आता विखे पाटील साहेबांचं आणि त्यांचं सुद्धा महाराज साहेबांचं सुद्धा बोलणं होणार आहे, कारण उपसमितीला ते आहेत. त्यामुळं गॅजेट स्वीकारा म्हणून महाराज साहेब सुद्धा स्वतः सांगणार आहेत. मी त्यांना आता फोन लावणारच आहेत. आम्ही तुमचं झालं एकदा की आमचं लफडं सुरू. तुम्ही असे कसल्याचे नाव घ्या आपलं, दुसरं चला ना पुढं घ्या. जास्त विषय तोच झालाय की जिथं समाजाचं हित, त्याच विषयावरती सगळ्यात जास्त चर्चा झाली. या राज्याला, या देशाला राजर्षी शाहू महाराजांनीच आरक्षण दिलंय, आणि त्यांचंच हे गॅजेट आहे. आणि त्यामुळं जर महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होतंय, तर त्याच गॅजेटवरती सगळ्यात जास्त आमची चर्चा झाली. आज चांगला योग आहे. श्रीमंत महाराज साहेबांच्या सोबत आम्ही आज खूप वेळ चर्चा केली, आणि महाराज साहेबांकडून बी खूप माहिती मिळाली आरक्षणाच्या बद्दलची, गॅजेटियरच्या संदर्भातली, अनेक कोल्हापूर संस्थांकडे असणाऱ्या पुराव्याच्या संदर्भातली. आता याच्यात महाराज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला तरी असं वाटतं की उपसमितीनं, म्हणजे विखे पाटील साहेब आणि शिंदे समितीनं इथल्या दस्तावेज तपासणीकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मी या प्रेसच्या माध्यमातून पण सांगतो, आणि खाजगी सुद्धा मी त्यांना दोघांकडेही ही निरोप देणार आहे की इथला जो कोल्हापूर संस्थांचा दस्तावेज आहे तो पूर्ण स्वीकारल्याच्या नंतर खूप लाखो मध्ये गोरगरीब मराठा समाजाच्या नोंदी इथं आहेत, त्याच्यामुळं कल्याण होणार आहे. आणि आपण ते इथलं कोल्हापूरचं गॅजेटियर पण स्वीकारावं, आणि दुसरा आणखीन दस्तावेज आहे तो पण स्वीकारून त्याच्यात असणाऱ्या कुणबीच्या नोंदी शोधून त्या कुणबी प्रमाणपत्र वाटप करावं. दुसरंही याबरोबर असं आहे की इथं 1,40,000 कुणबीच्या नोंदी अगोदरच्या काळात शिंदे समितीनं शोधलेल्या, त्याचे आतापर्यंत 35 ते 30,000 कुणबी प्रमाणपत्र दिले. का दिले कमी याचं उत्तर मला माहित नाहीये. म्हणून मी आता पुण्याच्या आयुक्त साहेबांना सुद्धा बोललो, आणि तुम्ही इथलची कोल्हापूरची माहिती घेतली का? किती कुणबी नोंदी सापडल्यात, किती प्रमाणपत्र दिलेत, कितीच्या व्हॅलिटी दिल्यात. आता मला वाटतं त्या बहुतेक आत्ताच बदलल्यात, नवीन आले तर वाटतं, पहिले असते तर त्यांना बरीचशी माहिती होती. त्याने सांगितलं आजच्या आज आता ते माहिती घेतो, कारण ते 1,40,000 नोंदी सापडल्यात.
त्याचे जरी कुणबी प्रमाणपत्र दिले तरी जवळपास 2.25 लाख मराठा समाज नुसता कोल्हापूर जिल्ह्यातला आरक्षणात जाऊ शकतो. हे उपसमितीनं विशेष करून विखे पाटील साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही जे वारंवार तुमच्याशी भांडतोय ना, याचं तुम्हाला कळतच नाही आमचं म्हणणं नेमकं काय आहे. आम्ही जे सांगतोय की 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा. तुम्ही नोंदी सापडल्यात आणि त्या तुमच्या घरात नेऊन ठेवल्यात का? त्या गोरगरिबाच्या लेकराच्या भविष्याच्या कामाला आल्या पाहिजेत. कारण ह्या ज्या वेदना आहेत, ही जी तळमळ आहे मराठा समाजाची, त्याच्या नोंदी असून जर तुम्ही देणार नसलात तर मग तुम्ही उपसमिती चालवताय, देवेंद्र फडणवीस म्हणून तुम्ही राज्य चालवतायत. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आमची तळतळ कशात आहे. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या. इथं आल्याच्या नंतर मला माहित झालं की 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या. काय करताय राव तुम्ही? तुम्ही जर 1 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांचं कधीच काही सापडलं नाही त्यांना आरक्षण पण देऊन बसला, आणि आमच्या 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात जर एकट्या सापडतात आणि त्याचे जर तुम्ही प्रमाणपत्र देत नाही तर किती मोठा अन्याय आहे मराठा समाजावरती. कारण 1,40,000 जर म्हणलं तर एका घरात 5च धरा तुम्ही, तरी 4 लाखाच्या पेक्षाही जास्त कुणबी प्रमाणपत्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना मिळू शकते. हे माझी विनंती आहे विखे पाटील साहेबाला पण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा. या ज्या नोंदी राज्यभरातल्या सापडल्यात आणि आजच्या दिवसापुरतं कोल्हापूरच्या 1,40,000 ज्या नोंदी सापडल्यात त्याचे सगळे प्रमाणपत्र 8 दिवसाच्या आत द्यायचे बरं का. 8 दिवसाच्या आत ते प्रमाणपत्र द्यायचे, कारण नोंदी सापडलेल्या आहेत. ती अजिबात तुम्ही गाफील राहून पाठीमागे ठेवायचं नाही. परत म्हणू नका मी काय बोलायला लागलो. हो, हे गोष्ट खरी आहे की सरकारनं दिलंय म्हणून आम्ही तुमचं कौतुक पण केलंय, करणार सुद्धा आहे. आम्ही दुटप्पी भूमिकेत वागणारे नाहीयेत आणि मी तर अजिबातच नाही. कारण दिलं म्हणल्यावर दिलंच म्हणलं पाहिजे, हे संस्कार आमच्यावरती आहेत. आम्ही तुमची स्तुती करतोय की तुम्ही खूप काही गोष्टी दिल्यात, आताही तुम्ही खूप काही निर्णय घेताय, त्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करतोय. पण असं व्हायला नको की पुन्हा रोष आणि चीड निर्माण होईल. असं सरकारने वागू नये. 1,40,000 नोंदी जर कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या तर 8 दिवसात त्याचे प्रमाणपत्रच पाहिजे. स्तुतीच करणार पुन्हा आम्ही तुमची इथंच प्रेस घेऊन करणार. तुम्ही असं सगळ्या जिल्ह्यात शोधा, प्रत्येक जिल्ह्यात किती किती सापडल्यात, किती प्रमाणपत्र द्यायचे राहिले, देऊन टाका. सगळ्या लेकरांचं कल्याण होईल ना. आज या कोल्हापूरच्या नगरीतून मी तुम्हाला आवाहन करतो की महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात नोंदी सापडल्यात त्या तातडीने त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपसमिती विखे पाटलांनी हातात घ्यावं, ही माझी तुम्हाला विनंती. याच्यानंतर विनंती करणार नाही. तुम्ही मराठ्यांकडून पाठ थोपटून घ्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे, आणि तुम्ही ते घेताल. आणि कोल्हापूरचं गॅजेट घेण्यासाठी तुम्ही शिंदे समितीला सांगा किंवा शिंदे समितीला पाठवा. इथला दस्तावेज सगळा स्वीकारून कोल्हापूरचीही गॅजेटची मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी तातडीनं करण्यात आली पाहिजे. यांनी नाही घेतला, आता 1 महिन्याचा वेळ घेतलाय त्यांनी आपल्याकडून 17 संस्थांसाठी. आता कोल्हापूरसाठी आता बोलणं होईलच. आता महाराज साहेबांचं त्यांचं आता वेळ घेतील ते. त्या वेळेच्या आत नाही केलं ना, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित सगळा महाराष्ट्र मिळून असला मोठा कार्यक्रम होणार मध्यभागी पश्चिम महाराष्ट्रातल्या. कसंच गॅजेट घेत नाहीत बघू, आणि झुंजावं लागणार आहे. हे पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो मी, महाराष्ट्रातल्या पण सांगतो आणि विशेष करून कोल्हापूरच्या बांधवाला सांगतो, आपल्याला जागं व्हावं लागणार, झुंजावं लागणारच. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीसाठी बाहेर घराच्या बाहेर यावं लागणार. आधीच लोक आपल्याला म्हणतात पश्चिम महाराष्ट्र सदन आहे, यांना कशाची गरज नाही, असं म्हणून हे आपल्याला संपवतील. त्यामुळे आपण सदन आहेत, आपल्याकडे बागा आहेत, आपल्याकडं बागायती आहे, याला सपोर्ट म्हणून पोरं उच्च शिक्षणात गेले पाहिजे, नोकऱ्यात पण गेले पाहिजेत, आपण आणखीन बलशाली होऊ. असं नाही आपल्याकडे ऊस आहे, फळबागा आहेत म्हणून आपण नोकरीवरच जाऊ नये किंवा आपण उच्च शिक्षण घेऊ नये, असं असता कामा नये. पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी त्या विचाराच्या बाहेर पडावं. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो, दिवस खूप वाईट येत असते, ते कधी सांगून येत नाहीत. लोक भ्रम निर्माण करणार आहेत, तुमच्याकडे भरपूर आहे, आणि मग आम्ही तेव्हाच फुगतो. तसं म्हणलं की आम्ही पाटील सगळेच फुगीर आहेत. आम्ही कुणी म्हणलं तुला मोठा आहे, हे कुणालाच मुजीत नाही. लोक आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगायचं शिकवतात, आपण त्याच्या बाहेर पडावं. तुम्ही आता जेवढे श्रीमंत आहेत, तुमचे पोरं पुरी जर साहेब झाले, अधिकारी झाले, उच्च शिक्षणात गेलेत, याच्यापेक्षाही डबल श्रीमंत आणि प्रतिष्ठा वाढणार. आपली प्रतिष्ठाचा आलेख खाली जाऊ नये म्हणून आणखीन वेळ गेलेली नाही. आपण आता सावध व्हा सगळेजण. आपल्याकडे भरपूर आहे,
त्याला आणखीन जॉईंट देण्यासाठी आरक्षण पदरात पाडून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं ऐश आरामाचे दिवस आपल्या पुढच्या पिढीला आले पाहिजेत. त्यासाठी उन्हात खस्ता आपण खाऊ, जाळून सध्या पश्चिम महाराष्ट्रातले आपण लोक घेऊ, तेव्हा पुढची पिढी होईल. जेणेकरून आपल्यासाठी छत्रपती शिवरायांनी सगळं आयुष्य वाहून घेतलं. स्वतःचा एकुलता एक लेकरू छत्रपती संभाजीराजेंचं सुद्धा बलिदान याच्यामध्ये गेलं. शाहू महाराज साहेबांनी सुद्धा आपल्यासाठी झुंज दिली. तीच पुढे भूमिका आपल्याला ठेवावं लागणार आहे. आपल्याला पुढची पिढी सुधारण्यासाठी आपल्याला घर सोडावं लागणार आहेत. आळशी बनून चालणार नाहीये. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप मोठा वारसा निर्माण करून ठेवलेला आहे. आपल्याला ती तेवत ठेवायचा असला तर आपल्याला सगळ्यांना घर सोडावं लागणार आहेत. आपल्याला आळशी बनून चालणार नाही. हे माझं पश्चिम महाराष्ट्राला आव्हान आहे. ज्या दिवशी आव्हान केलं जाईल, पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी कार्यक्रम सभा होणार आहे, त्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातला माय माऊलीचा एक बी मराठा घरी नाही पाहिजे. कारण कल्याण तुम्हाला तुमच्या लेकराच्या आयुष्याचं करायचं हे लक्षात ठेवा. कुणाचं पेपर कुठे नीटचं पेपर कुठे त्याच्यावर बरेच जण करतात ना, पण ते आता ते लयच खेळत उलटा सुलटा क्लासमुळे व्हायला लागला असं वाटतंय. पैसे कमायचे हाव, पोरांना शिक्षण खरं द्यायचं सोडून वेगळंच देत होते आणि इकडे दाखवायचं फक्त की आमच्या क्लासमध्ये आल्यावर पोर डॉक्टरच होतंय. मग गरिबांनी काय जोवर डॉक्टर होतं म्हणलं की दे त्याला, असं डॉक्टर करीत होता वाटत. पण आता पेपर तर दुसरे घ्यावाच लागते ना राव. समजा तुम्ही म्हणतात पोराचा लॉस होईल, तुम्हीच होते का? लय झाडू मारून टोला आणला हो तुम्ही. पण ते पोरांचे पेपर नाही घेतलं लॉसच होईल ना. पहिले पेपर तसे आहेत, मग फुटलेले नवीनच घ्यावे लागणार आहेत. फक्त आता पेपर फुटू देऊ नका याची काळजी मात्र आता सरकारने घेतली पाहिजे, पोरांनी सुद्धा घेतली पाहिजे. चलो, धन्यवाद. हो, त्यांनी मिनिट्स काढले त्यांच्या बैठकीचे. त्या मिनिट्स मध्ये त्यांनी प्रोसिडिंग पण दिला आपल्याला. त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस, एसीबीसी हे सगळे विद्यार्थ्यांचे अधिसंख्या पद निर्माण करायचा विषय त्यांनी घेतलाय. फक्त त्यांनी सांगितलं एवढी 17ची आचारसंहिता संपू द्या. आम्ही ईडब्ल्यूएस मधले आणि एसीबीसीचे काही PSI DYSP पण झालेले 2014ला ते घरीच येतात. आता ईडब्ल्यूएस मधून सुद्धा यांच्या चुकीमुळे बाहेर पडलेले पोरं. आणि हे दोन हे तर घेतोच म्हणून सांगितलं त्यांनी. आपण तिसरा मुद्दा लावून धरला होता, त्यांच्या निवडणुका आल्या होत्या मध्ये MPSCच्या काळात. त्यात सगळ्या जाती धर्माचे लेकर आहेत. आईबापांनी खूप कष्ट करून ते लेकर शिकवलेत. तुमच्या निवडणुका आल्या म्हणून तुम्ही पुढे ढकलायचं सांगितलं आणि निवडणुका झाल्या की तुम्ही त्या पोरांचे वय संपून गेले. म्हणजे तुमचं साधून घेतलं. पण MPSCचं एवढं उच्च शिक्षण घेणाऱ्या पोरांचं तुम्ही वाटलं केलं. त्यांना 2 वर्ष वय वाढ द्यावं लागणार आहे. प्रोसिडिंग मध्ये ते पण घेतलंय. म्हणजे MPSCच्या पोरांना हे माहित नसल तर मी ते काल वाचलं, मलाही माहित नव्हतं. त्यांनी म्हणजे टाकल्याला त्यांनी मला 2-3 दिवस झालं, पण सारखं मी दौऱ्यात होतो. म्हणून ही मीडिया ही खरंच गोरगरिबांच्या घरापर्यंतच्या वाहिन्या असतात. आज ही महाराज साहेबांच्या समक्षच ही बातमी सुद्धा बाहेर जाते की MPSCच्या पोरांना सुद्धा 2 वर्षाची मुदत वाढ ते वाढून द्यायला लागलेत, असं त्यांनी त्यांच्या प्रोसिडिंग मध्ये घेतलंय. त्यांचे तसे तीव्रता आला, मिनिट्स आलेत त्याचे. फक्त मला वाचायला 2-4 दिवस लागले. त्यांनी 4-5 दिवस झाले ते टाकले. ते आज आपल्या माध्यमातून MPSCच्या पोरांना सांगतो की ते पण घ्यायला लागले. नाही घेतलं तर मी तुमच्यासाठी लढत. कारण ज्यावेळी काही दिवसापूर्वी जरांगे पाटील साहेबांनी आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी काहीशी नाराजी तुम्ही व्यक्त केली होती की देखील त्यांनी बोलावं, आम्हाला सगळं कळावं एवढंच मी म्हटलं होतं. ते आता ह्या आता कळालंच आहे की काय चाललंय काय नाही. नेहमीच आता समन्वय राहील. घेतल्या आणि त्यांनी सिरियसली तो विषय घेतलाय. बघतील आता. आणि आपण कोल्हापूर त्याचा एक पाठपुरावा केला पाहिजे. जर त्यांनी नाही घेतलं ना तर पश्चिम महाराष्ट्राला मध्य भाग कुठं येतोय.